परंतु त्याचा अर्थ की आता आपण स्वस्थ बसणं किंवा आता सगळं झालंय आता कायदे केलेत आता आपण काही करायची गरज नाही असं नाही आहे. ही नुसती सुरुवात आहे. अजूनही समाजाची मानसिकता बदललेली नाही. घरामध्ये देखील आपण पाहिलं तर स्त्रीला दुय्यम स्थान आहे. ग्रामीण भागामध्ये तर आणखी वाईट परिस्थिती आहे. निमूटपणे अत्याचार सहन करण्याची एक मानसिकता तयार होते आणि कुठं तक्रार करायची नाही, निमूटपणे सगळं सहन करायचं, याचीच मानसिकता आत्तापर्यंत आपण निर्माण केलेली आहे. आणि या मानसिकतेमध्ये मग पुरुषी मानसिकता असेल, महिलांच्यावर असणारा दबाव असेल, यातून आपल्याला सर्वांना बाहेर पडायचं आहे. आज ही चर्चा जी होतीये ती राजकारणापलीकडे जाऊन होतीये. हे व्यासपीठ सर्वपक्षीय व्यासपीठ निर्माण केलेलं आहे. त्यामुळं राजकारणाचा त्यामध्ये काही सहभाग नाही आहे. अनेक तज्ज्ञ या विषयाचे येऊन आज या सेमिनारमध्ये या कार्यक्रमामध्ये भाग घेणार आहेत. ज्यांनी या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, मग ते आर्थिक सक्षमीकरणाचं काम असेल, महिला बचत गटांचं काम असेल किंवा लिगल लिटरेसीचा प्रश्न असेल, कायदेशीर साक्षरतेचा प्रश्न असेल, त्यांना त्याच्या अधिकाराची जाणीव करून द्यायचा प्रयत्न असेल, किंवा ज्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम करायला सुरुवात केली त्यांचं ट्रेनिंग, त्यांचं प्रशिक्षणाचा विषय असेल, ज्यामध्ये सकाळनी खूप मोठा डायरेक्ट प्रत्यक्ष सहभाग आणि वाटा घेतलेला आहे. या सगळ्या गोष्टी करून आपल्याला समाजाची मानसिकता बदलायची आहे. नुकतंच अलीकडं जी दिल्लीमध्ये घटना घडली त्यामुळं या बलात्काराच्या ज्या घटना होत आहेत, आज स्त्री बाहेर पडती, स्वतःच्या पार उभारायचा प्रयत्न करते आहे, पुरुषांच्या बरोबर जाऊन स्पर्धेमध्ये टिकून आपली जागा, आपलं स्थान निर्माण करायचा प्रयत्न करते. त्या संघर्षामध्ये, त्या वातावरणामध्ये, त्या स्वातंत्र्याच्या वातावरणात आज या काही घटना घडत आहेत. आणि खरं म्हणजे अतिशय निंदनीय प्रकार घडतात, अजूनही घडत आहेत. जेव्हा ही घटना दिल्लीची घडली तेव्हा मी सर्व अधिकाऱ्यांनी घेऊन बसलो होतो आणि माहिती घेतली की किती खटले प्रलंबित आहेत. खूपच जास्त खटले प्रलंबित आहेत. कारण आपल्याकडं तारीख पे तारीखची जी संस्कृती आहे की खटल्याचा निकाल लागू नये याकरता ते खटले अनेक वर्षभर प्रलंबित राहतात आणि आरोपी मुकाट खुशालपणे समाजामध्ये वावरत असतात. आणि म्हणूनच या खटल्यांचा निकाल म्हणजे तो आरोपी दोषी असेल अगर निर्दोष असेल पण खटला संपून टाकला पाहिजे याकरता फास्ट ट्रॅक कोर्टच्या निर्मितीकरता प्रयत्न चाललेले आहेत. दिल्लीमध्ये पंतप्रधानांनी जस्टिस वर्मा कमिटी नेमली. त्या जस्टिस वर्मा कमिटीनं सर्वांच्याकडून मतं मागवली, सर्वांनी मतं दिली आणि त्यांनी अगदी रेकॉर्ड वेळेमध्ये आपला अहवाल त्यांनी केंद्र शासनाला सादर केला आणि त्यांनी काय आपली मतं स्पष्टपणे मांडलेली आहेत. आणि मला दिल्लीला सांगण्यात आलं की बहुतेक या येत्या अधिवेशनामध्ये किंवा त्याच्या पूर्वी अध्यादेश काढून याबद्दल कायद्यामध्ये जो काही बदल करायचा तो केंद्र सरकार करणार आहे. त्या अनुषंगानं राज्यात आम्हाला जे काही बदल करायचे असतील ते देखील आम्ही कायद्याच्या अनुषंगानं किंवा इतर प्रकारे आम्ही करायचा प्रयत्न करणार आहे. आज सुरक्षा दलात आपण जर पाहिलं, पोलीस दलात पाहिलं तर 1/3 महिला आज आपण आरक्षणानं 1/3 महिलांचं आज आपण रिक्रुटमेंट करतो, त्यांना भरती करतो. आणि पोलीस फोर्समध्ये आज मला वाटतं फार थोडी अशी राज्य असतील की जिथं अशा प्रकारचं आपण आरक्षण दिलेलं आहे. राज्यातलं पहिलं महिला धोरण, पुन्हा दुसऱ्यांदा आपण त्याला सुधारित धोरण आणलं, आणखी नवीन महिला धोरण आणण्याकरता विचारविनिमय चालू आहे. मग त्यामध्ये संपत्तीचा अधिकार असेल, समानतेचा अधिकार असेल, घरामध्ये नाव, जमिनीमध्ये नाव लिहायचा अधिकार असेल, अशा बऱ्याच गोष्टी आपण या ठिकाणी केल्या. आणि महाराष्ट्र राज्य त्या बाबतीमध्ये एक लीडिंग राज्य असं म्हटलं तरी काही वावगं होणार नाही. अर्थात एका बाजूला आर्थिक स्वावलंबन, मग त्यामध्ये शिक्षणाची सुविधा, स्पर्धेमध्ये भाग घेण्याची मोकळीक, आणि मग ज्याप्रमाणे क्षमता असेल त्याप्रमाणे मग बचत गट असतील किंवा इतर माध्यमातून काम करण्याची संधी, ज्यांना समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून दरवाजे खुले करणं, ह्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. परंतु अजूनही जी प्रगत राष्ट्र आहेत त्यांच्या मानाने आपण खूप मागं आहोत. आणि खऱ्या अर्थानं एखाद्या प्रगत राज्याचं, प्रगत राष्ट्राचं लक्षण जर काही असेल तर त्यामध्ये दिली जाणारी महिलांना वागणूक, तिथल्या अर्थव्यवस्थेमध्ये असणारा महिलांचा
सहभाग, तिथल्या राजकारणामध्ये नैसर्गिकरित्या असणारा महिलांचा सहभाग हे तिथल्या विकासाच्या परिस्थितीचं एक द्योतक आहे. अजून आपण त्या पातळीवरपर्यंत पोहोचलेलो नाही, प्रयत्न चाललेले आहेत, खूप आपल्याला प्रयत्न करावे लागतील. पण मला वाटतं अशा प्रकारचे आपण जर हाती एक कार्यक्रम घेतले, जो सकाळ माध्यम समूहानं हाती घेतलेला एक नवीन प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे आणि त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आज महिला सक्षमीकरणाकरता राज्यातल्या जवळजवळ 5-6 कोटी महिलांना एक व्यासपीठ निर्माण करून देऊन त्यांच्या समस्या असतील, काही उपाययोजना त्यांच्याकडून आलेल्या असतील, त्या उपाययोजना, त्यांची दुःख, त्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करण्याकरता हे व्यासपीठ अतिशय महत्त्वाचं व्यासपीठ ठरणार आहे. आणि मला वाटतं की राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या काही आपण योजना राबवतोय, एक वेगळा महिला बाल कल्याण विभाग राज्यामध्ये कार्यरत आहे. मग त्यामध्ये महिलांच्याकरता अनेक जे महिला बाल कल्याण विभागातर्फे कार्यक्रम राबवले जातात, ते कार्यक्रमामध्ये त्या कार्यक्रमांच्यामुळं एक फरक पडायला लागलेला आहे, बदल व्हायला लागलेला आहे, चांगले परिणाम पुढे यायला लागलेले आहेत. परंतु हे कार्यक्रम अजून बळकट करून त्याची वृद्धी, विकास आपल्याला अजून करायचा आहे. पण मला वाटतं की एका बाजूला कायदेशीर हक्क, न्यायिक हक्क, कायदे बदलून मग घरगुती डोमेस्टिक व्हायलन्स असेल किंवा महिलांच्यावर अत्याचाराच्या घटना असतील, त्याकरता विशेष कायदे असले आपल्याला सगळं करावंच लागेल. पण ते करत असताना समाजातली महिलांच्या विषयक जी वागणूक आहे, जी मानसिकता आहे, जी पुरुषी मानसिकता आहे, त्यामध्ये आपल्याला जो काही बदल करायचा असेल तो बदल करावा लागेल. हा एक स्लो प्रोसेस आहे. मला वाटतं एका दिवसात हे होणार नाही याची आम्हाला जाणीव सगळ्यांना आहे, पण आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे. आणि निश्चितच गेल्या 40-50 वर्षाचा आपण जर बदल पाहिला, परिस्थितीमधला फरक जाणवला, तर एक प्रगती होती आहे. पण अजूनही अनेक अशी क्षेत्र आहेत की जिथं आपल्याला लाजेनं मान खाली घालावी लागेल, अशा परिस्थिती आजही आपल्याकडे आहे. आज मला वाटतं आजच्या या कार्यक्रमामध्ये, आजच्या प्रसंगामध्ये महिलांच्या सुरक्षतेवर आणि त्याविषयी कायदे करण्यावर आपल्याला प्रामुख्यानं भर द्यावा लागणार. कारण हे सगळा हा नवीन कायदा लवकरच लोकसभेमध्ये आणि विधिमंडळामध्ये पारित होणार आहे. आणि त्यामध्ये आपल्याला ज्या काही सूचना देण्यात यायच्या असतील, आपल्या या परिसंवादाच्या माध्यमातून, या घटनेच्या माध्यमातून अवश्य द्याव्यात. राज्य सरकारच्या वतीनं आम्ही काही सूचना वनमहाआयोगाला पाठवलेल्या आहेत. आमच्या अंतर्गत देखील चर्चा चालू आहे. एक गोष्ट निश्चितच आहे की राज्य सरकारमध्ये राज्यात जे बलात्काराविषयक जे खटले प्रलंबित आहेत, त्यांना लवकरात लवकर त्यांचा निकाल लावण्याकरता फास्ट ट्रॅक, किमान 25 फास्ट ट्रॅक कोर्ट्स निर्माण करावे, याबद्दलची विनंती, मागणी मी मुख्य न्यायाधीशांना केलेली आहे. आपल्याकडं स्पेशल कोर्ट 100 आहेत. केंद्र सरकारनं राज्यामध्ये 100 स्पेशल कोर्ट्स दिले होते. 2 पंचवार्षिक योजनांच्या करता 10 वर्षाकरता दिले होते आणि नंतर ती योजना त्यांनी मागं घेतली. परंतु या स्पेशल कोर्टचा अनुभव चांगला आल्यामुळं आम्ही ही योजना आमच्या ताकदीवर राज्य सरकारनं आपल्या सरकारच्या एक योजना म्हणून पुढं राबवली आणि आज राज्यामध्ये 100 स्पेशल कोर्ट्स चालू आहेत. त्यापैकी काही कोर्ट्समध्ये न्यायाधीश नसल्यामुळं काही अजून रिक्त पदं आहेत. परंतु याच न्यायालयांना महिलाविषयक फास्ट ट्रॅक न्यायालयं करावीत अशी योजना आमची आहे. ती झाली तर निश्चितच खटल्यांचा लवकर खटले निकालात लागण्यामध्ये निश्चितपणे वापर होईल. मी जेव्हा आकडे पाहिले तेव्हा बलात्कारांच्या केसेसबद्दल जेव्हा विश्लेषण पाहिलं तेव्हा असं दिसून आलं की 94% बलात्काराच्या घटना ज्या रिपोर्ट होतात, ज्या रिपोर्ट होत नाहीत किंवा ज्याबद्दल कोणी बोलत नाही त्याचं काही माहीत नाही, पण ज्या रिपोर्ट होतात त्यापैकी 94% केसेस या परिचित असणाऱ्या किंवा शेजाऱ्यांच्याकडून किंवा घरातून नातेवाईकांच्याकडून घडणाऱ्या घटना आहेत. फक्त 6% घटना या दिल्लीसारख्या घटनेमध्ये अपरिचित लोकांनी त्या ठिकाणी अत्याचार केल्याच्या घटना आहेत. म्हणजे 94% हे आपल्या समोर, आपल्या डोळ्यासमोर, आपल्या माहितीच्या व्यक्तींच्याकडून, नातेवाईकांच्याकडून, अनेक शेजाऱ्यांच्याकडून ह्या घटना घडत आहेत. त्याकरता एक मानसिकता बदलणं गरजेचं आहे. अशी काही जर घटना एखाद्या घरात घडली तर त्यामध्ये न सांगणं कुणाला,
कारण सांगितलं तर बदनामी होईल अशी जी आपण मानसिकता करून ठेवलेली आहे. त्यामुळे अनेक घटना या कोणालाही तक्रार न करता निमूटपणे सहन करण्याच्या घटना घडतात आणि त्यामुळं हे जे नराधम असतात त्यांना अधिक प्रोत्साहन मिळत राहतं की यामध्ये कोणी काही बोलत नाही आणि हे घटना घडत राहतात. म्हणून याकरता अशा जर काही घटना घडल्या तर त्याचं रिपोर्टिंग करणं योग्य ठरणी, पोलीसमध्ये कंप्लेन करणं किंवा घरातल्या ज्येष्ठ मंडळींच्या समोर जाऊन हे सांगणं, याकरता मानसिक तयारी करणं महत्त्वाचं. हे होत नाही याची आपल्या सर्वांना जाणीव आहे आणि त्यामध्ये एक मला वाटतं खूप मोठा बदल, सामाजिक बदल घडेल तर अशा घटना जर घडत असेल आपल्या जवळ शेजारी किंवा आपल्याला माहिती असेल, कोणी मैत्रीण कानात येऊन सांगत असेल तर यामध्ये आपल्याला वाचा फोडण्याची गरज आहे. अर्थात त्यामध्ये त्या व्यक्तीला धाडसाने याकडे पुढे जावं लागेल कारण त्याचे काही परिणाम अवश्य होण्याची शक्यता जरी असली तरी ते करावं लागणार आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण सामूहिकपणे याबद्दल चर्चा केली. यामध्ये उलटसुलट परिणाम काय होतील, कशा प्रकारे करायला पाहिजे याबद्दल जर आपण मोकळेपणानं जर संवाद साधला, मला वाटतं महिलांच्या मेळाव्यामध्ये कुठल्याही दबावाखाली न राहता आपण अतिशय मोकळेपणाने या विषयाबद्दल बोलू शकाल, चर्चा करू शकाल आणि काही मार्ग शोधू शकाल, आम्हाला काही मार्गदर्शन करू शकाल असं मला वाटतं. म्हणून मला वाटतं या सकाळच्या या उपक्रमातून एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. त्याबद्दल मी खरंच सकाळ माध्यम समूहाचं मी अभिनंदन करतो, अभिजित पवारांचं अभिनंदन करतो की त्यांनी नाविन्यपूर्ण कल्पना आणि मोठ्या स्तरावर ही अंमलात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातून निश्चितच काहीतरी चांगलं घडेल आणि सरकारला आपल्या ज्या सूचना असतील, आपल्या या परिसंवादानंतर जे काही निवेदन असेल, काही स्टेटमेंट असेल ते निश्चितपणे आपण आम्हाला पाठवा आणि शासनाकडून त्या भावनांचा आदर केला जाईल आणि ज्या गोष्टी आपल्याला अंमलात आणता येतील त्या लवकरात लवकर आम्ही अंमलात आणण्याचा प्रयत्न करू. आज एका बाजूला आर्थिक विकास, दुसऱ्या बाजूला सामाजिक सुरक्षितता आणि त्याचबरोबर भौतिक सुरक्षितता, अशाबद्दल आपल्याला ह्या तिन्ही चारी स्तरावर आपल्याला काम करावं लागणार आहे. शासन निश्चितच ही राज्यातली परिस्थिती बदलण्याकरता कटिबद्ध आहे आणि त्याकरता आम्ही पूर्णपणे प्रयत्न करून या परिस्थितीमध्ये बदल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणार आहोत. अर्थात ही प्रक्रिया पूर्ण व्हायला कालावधी लागेल कारण खूप मोठा जटिल गहन असा प्रश्न आहे आणि त्यामध्ये मानसिकता बदलायचं काम हे सगळ्यात अवघड असतं. आपण एखादे काही पैसे खर्च करून एखादं सुधारगृह निर्माण करू किंवा आणखी काहीतरी ट्रेनिंगची व्यवस्था करू, पण समाजाची मानसिकता निर्माण करणं हे फार अवघड काम आहे. ते काम आपल्याला सर्वांना मिळून करायचं. मी या उपक्रमाबद्दल सकाळला माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्व प्रकारचं सहकार्य शासनातर्फे या उपक्रमाला मिळेल असं आश्वासन देऊन आपली सर्वांची रजा घेतो आणि या आज एका शुभ कार्याचा शुभारंभ होतोय असंही मी या ठिकाणी जाहीर करतो. रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.